बाजारातून काकडी, गाजर, बीटरूट आणलं की सगळ्यात शेवटी जे शिल्लक राहतं ते बीटरूट, कारण बीटरूट कोणीच खायला मागत नाही. मग बीटरूटपासून मी वेगवेगळ्या रेसिपीज करण्याचा प्रयत्न करते, म्हणजे मुलांकडून बीटरूट खाल्लं जाईल. आज थोडंसं पनीरसुद्धा शिल्लक होतं, मग म्हटलं बीटरूटमध्ये पनीरसुद्धा मिक्स करून याचे मस्त पराठे तयार करावेत. त्यासाठी बीटरूट आणि पनीरचं एक मिश्रण तयार केलं आणि गव्हाच्या पिठामध्ये ते मळून घेतलं. पीठ मळून झाल्यानंतर साधारण 15 मिनिटं आपल्याला ते छान मुरत ठेवायचं आहे. त्यानंतर तुमच्या आवडीनुसार हव्या त्या आकारात तुम्ही याचे पराठे करू शकता. मुलांच्या टिफिनमध्ये, रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा हा मस्त ऑप्शन आहे. माझ्या चॅनेलवरच्या हेल्दी रेसिपीज आवडत असतील तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. फेसबुक आणि इंस्टावर पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका. तर इकडे पराठे जे आहेत ते मी तुपावरती भाजून घेतलेले आहेत. पराठे जे आहेत ते छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत. इकडे आपले मस्त बीटरूट आणि पनीरपासून बनवलेले पराठे तयार झालेले आहे. आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. भेटूया अशा छानशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.